हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे उडीद वडा सांबार चटणी. झटपट आणि कमी साहित्यात आणि कमी वेळेत होणारी रेसिपी आहे. चला बघूया. आधी आपण चटणीचं बघूया. तर चटणी बनवण्यासाठी मी ओले खोबरे घेतलेलं आहे, बारीक चिरून घेतलेलं आहे खोबरं. नंतर आपण थोडंसं तिखट टाकलेलं आहे, हिरवी मिरची टाकलेली आहेत 2 चम्मच मी जिरं टाकलेलं आहे. नंतर चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर मग मी रात्रभर भिजत घातलेली हरभऱ्याची डाळ आहे ते घेतलेली होती, ते पण बारीक करून घेतलेलं आहे. आणि नंतर आपण त्याला चटणीला वरतून फोडणी देणार आहोत. तर मी फोडणीला घातलेलं आहे फक्त मोहरी आणि तेल, त्याची फोडणी घेतलेली आहे आणि ते टाकलेले आहे चटणीमध्ये. आणि डाळीमुळे खूप थिकनेस आणि टेस्ट वेगळी लागते, थोडीशी तिखट आणि थोडीशी गोड, खूप छान लागते. पटकन होणारे आहे ते चटणी. तर आपण चला बघूया सांबार बघूया. तर सांबारसाठी मी 3 डाळी घेतलेल्या आहेत आणि मसूरची आणि मुगाची डाळ घेतलेली आहे ते आणि शिजवून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे 1 कांदा, 1 टमॅटो आणि हिंग टाकलेला आहे शिजताना. तर ते फेटून घेतल्याच्या नंतर गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, मोहरी, जिरी, कढीपत्ता याची फोडणी दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. नंतर मसाला पण ॲड केलेला आहे, सांबार मसाला. सांबार मसाला केल्याच्या नंतर लाल मिरची पावडर टाकलेली आहे. ते थोडंसं फ्राय झाल्याच्या नंतर मग मी त्याच्यामध्ये फेटलेली डाळ आहे ते डाळ टाकलेली आहे. आणि तिन्ही डाळी मिक्स करून असे सांबार बनवल्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होत नाही आहे. तुम्ही अशी सांबार एकदा ट्राय करून बघू शकता. नंतर मी थोडंसं पाणी ओतलेलं आहे. पाणी ओतल्याच्या नंतर आपण 2 मिनटं झाल्याच्या नंतर चिंचेचं पाणी पण टाकलेलं आहे, ते मी नाही दाखवलं आहे. नंतर मग आपण त्याला एक उकळी येऊ दिल्याच्या नंतर मग आपण वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर 2 ते 3 मिनटं उकळल्यानंतर आपण सांबारचा गॅस बंद केलेला आहे. चला आपण उडीद वडे तयार करूया. तर उडीद वडे तयार करण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि मी उडीद वडे बनवण्यासाठी मी रात्रभर डाळ भिजवून घेतलेली आहे आणि ते सकाळी मी बारीक केलेले आहे. बारीक केल्याच्या नंतर पण मी 10 ते 15 मिनटं भिजत ठेवलेले आहे. 10 ते 15 मिनटं भिजत ठेवलेलं आहे सारण. त्याच्यानंतरच मी उडीद वडे बनवण्यासाठी घेतलेले आहेत. तर बघू शकता मी माझं जे सारण आहे ते थोडंसं पातळ झाल्यामुळे ते मी भजीसारखं सोडलेलं आहे. ते उडीद वड्यासारखं नाही आकार आलेला, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण खूप छान टेस्ट आलेली आहे त्याला. तर बघू शकता मी वडे कसे ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय केलेले आहेत. खूप छान लागतात असे वडे बनवल्याच्या नंतर मी बाकीचे वडे बनवून घेतलेले आहेत. तर बघू शकता खूप छान झालेले आहेत माझे उडीद वडे. सांबार पण खूप छान झालेले आहे, चटणी पण खूप छान झालेली आहे. आणि माझी रेसिपी जर आवडत असेल तर नक्की ट्राय करा आणि मला फॉलो करा, लाईक, शेअर, कमेंट करा. माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा आणि अशा नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी फॉलो करा. धन्यवाद.